नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमधील शकुंतला भारत गॅस एजन्सीवर कारवाई। गॅस धारकांशी आरेरावी करणे, बेकायदा गॅस सिलेंडर विकणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी वाढत असल्याने शकुंतला भारत गॅस या एजन्सीवर तालुका प्रशासनाने कारवाई केली आहे। एजन्सीला तत्काळ पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून वितरणाचा परवाना देखील रद्द करण्यात येणार असल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी गजानन देशमुख यांनी दिली। एकंदरीत तालुक्यातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे। शकुंतला भारत गॅस या एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत व्यावसायिक LPG सिलेंडर विक्रीचा अधिकृत परवाना आहे। मात्र सिलेंडर वितरण करताना राज्य सरकारने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे पालन न करता गॅस धारकांशी आरेरावी करणे, अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलेंडर वाटप करणे अशा अनेक तक्रारी उरण तहसील कार्यालयाकडे प्राप्त होत असत। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये LPG पुरवठ्याबाबत गैरसमज निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले। या आदेशांची तातडीने तालुका पुरवठा अधिकारी गजानन देशमुख यांनी अंमलबजावणी करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्यासाठी प्रयत्न असून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनाही सदरची माहिती देऊन पनवेल येथील वारंगे बंधू यांच्या पनवेल गॅस सर्व्हिसला उरण तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। शकुंतला भारत गॅस एजन्सी ही उरण तालुक्यातील धारकांना घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण वेळेत करत नाही, तसेच सिलेंडरमध्ये हेराफेरी करत आहेत। त्यामुळे शकुंतला भारत गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। शिवाजी ठाकूर, उपाध्यक्ष RPI उरण तालुका। उरण तालुक्यातील 20,000 धारकांना घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण हे शकुंतला भारत गॅस एजन्सी करत आहे। परंतु सदर एजन्सी विरोधात अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने सदर शकुंतला भारत गॅस एजन्सी विरोधात कारवाई करण्यात आली आहे। डॉक्टर उद्धव कदम, तहसीलदार उरण। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।